उद्धव ठाकरेंना धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंकडून आता ऑपरेशन टायगर मिशन राबवलं जात आहे। नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू या दोन नेत्यांच्या भरोशावर उभ्या असलेल्या केंद्र सरकारला मजबूत करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार फोडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे। आणि अशातच ठाकरेंचे 3 खासदार शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री प्रतापराव जाधवांच्या घरी स्नेहभोजनाला हजेरी लावतात। त्यामुळे ही निव्वळ डिनर डिप्लोमसी आहे की त्या आड काही शिस्त आहे हा प्रश्न उपस्थित होतोय। बघूया त्या संदर्भातला रिपोर्ट। गेल्याच आठवड्यामध्ये ठाकरेंच्या खासदारांनी दाखवलेली एकीची वज्रमूठ ही ढिली पडणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण एकीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर हे मिशन राबवलं जात आहे, तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांच्या दिल्लीतल्या घरी स्नेहभोजनाला ठाकरेंच्या शिवसेनेच्या 3 खासदारांनी उपस्थिती लावली। खासदार संजय जाधव, भाऊसाहेब वागचौरे आणि नागेश आष्टीकरांनी शिवसेनेचे मंत्री प्रतापराव जाधवांच्या निवासस्थानी डिनर डिप्लोमसी केल्यानं चर्चांना उधाण आलंय। प्रतापराव जाधवांच्या स्नेहभोजनाला ठाकरेंचे खासदार, परभणीचे खासदार संजय जाधव, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे आणि हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर यांची स्नेहभोजनाला हजेरी। दरम्यान या डिनर डिप्लोमसीबाबत खासदार संजय जाधवांवर माध्यमांनी प्रश्नांची सरबत्ती केली। मात्र यावेळी संजय जाधव पत्रकारांवरच संतापल्याचं बघायला मिळालं। पक्ष मी फुटलेला नाही ना, मी फुटलेला नाही। ज्यांनी ते चल बाकी सांगू नको, चल फालतू गोष्टी। ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे। ए टायगर फिगर फेल आहे, टायगर चल फेल आहे, फेल सब फेल। अरे बघा पाहुणच्या रस्ते काही ऑपरेशन टायगर फिगर काही नाही आहे। कुठल्याही प्रकारची कुठलीही उगा अफवा आहेत या सगळ्या गोष्टीच्या। कोणीही आमच्या संपर्कात नाहीये किंवा कोणीही आमच्या एकाही खासदाराच्या सोबत संपर्कात नाहीये। या गोष्टीला आपण पहिले पण सांगितलं, आज पण सांगतो की विनाकारणचा चर्चा करून जे महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करून याच्याकडे लक्ष माझं म्हणणं वेधणं जरा ठीक राहणार। असं आता कसं आहे की ते एक मिनिस्टर आहेत आणि इथं असताना आरोग्य मंत्री असताना एखाद्या वेळेस त्यांनी बोलवल्याच्या नंतर स्नेहभोजन म्हणून गेलेले माणसं आहेत। दुसरं काही असा विषय वेगळा काही करण्याची गरज नाही। विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात ठाकरेंच्या खासदारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला संजय दीना पाटील उपस्थित नव्हते। मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्लीतील सत्कार समारंभात संजय दीना पाटलांनी हजेरी लावली होती आणि त्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्यात। इतकंच काय, संजय दीना पाटलांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या घरी स्नेहभोजनासाठी सुद्धा उपस्थिती लावली होती। त्यामुळेच संजय दीना पाटील ठाकरेंची साथ सोडणार का, शिंदेंसोबत जाणार का या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलंय। जो कट्टर कडवत शिवसैनिक आहे तो त्या ठिकाणी एकनाथ शिंदेसाहेब बाळासाहेबांचा विचार पुढे नेऊ शकतात, ते त्या ठिकाणी शिवसेना वाढवू शकतात आणि कार्यकर्ते नेत्यांना ताकद देऊ शकतात। म्हणून ओबाटाची लोक पर्याय म्हणून त्या ठिकाणी शिंदे साहेबांना स्वीकारताना त्यांच्याकडे जाताना दिसत आहेत। ज्यांना तोही पर्याय त्या ठिकाणी वाटत नसेल असे नेते आणि कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीकडे सुद्धा मोठ्या प्रमाणावर येत आहेत आणि भविष्यात येतील। महाराष्ट्रामध्ये सरकार आता बहुमताचं निवडणूक आयोगाचं बसलेलं आहे। त्याच्यात भाजप एक घटक पक्ष आहे, मग मिंदे गट आहे आणि एक फुटलेली राष्ट्रवादी आहे। ह्या तिन्ही पक्षांनी फोडाफोडीच्या पुढे जाऊन ठीक आहे, तुम्ही जेवढा आमचा पक्ष फोडायचा ना फोडा, ज्यांना घ्यायचे भ्रष्ट असतील घ्या, ज्यांच्यावर डाग असतील आम्ही बोलत नाही डाग अच्छे, भाजप बोलतं डाग अच्छे, पण घ्यायचं असेल घ्या। हे सगळं झाल्यानंतर जनतेचे प्रश्न जे आहेत आणि तुमच्या जाहीरनाम्यात जे प्रश्न होते किंवा मांडलेले विषय होते त्याच्यावर कधी काम करायला लागणार आहे। दिल्ली दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरेंनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली। दिल्लीतील आपच्या पराभवानंतर इंडिया आघाडीचं भवितव्य काय या चर्चांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी दिल्लीत घेतलेल्या गाठी भेटींना महत्त्व प्राप्त झालंय। मात्र महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार हे दिल्लीत असतानाही आदित्य ठाकरेंनी त्यांची भेट घेतली नाही। 2 दिवसांपूर्वी शरद पवारांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार झाल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेनं थेटपणे नाराजी व्यक्त केली आणि त्यामुळेच आदित्य ठाकरेंनी शरद पवारांची भेट घेणं टाळलं का असा प्रश्न उपस्थित होतोय। नाही, आज नाही भेट होणार आहे। नाही हो, काल तुम्हाला सांगतो आमच्या भेटी मुंबईत होत असतात, त्यांच्या घरी पण आम्ही जाऊन भेटून आलो। जो हमारे साथ हुआ है
या फिर जो आज केजरीवाल साहब के साथ हुआ या कांग्रेस के साथ हुआ, कल होते होते बिहार में नीतीश जी के साथ भी होगा, उनकी भी सीट चली जाएगी और भाजपा सत्ता प्राप्त कर लेगी। आरजेडी के साथ होगा, फिर चंद्रबाबू जी के साथ होगा, और भाजपा का यही सपना है कि हर एक रीजनल पार्टी को तोड़ा जाए, मरोड़ा जाए और खत्म किया जाए, वैसे ही जैसे उनको देश की डेमोक्रेसी को करना है। शरद पवार साहेबांनी एकनाथ शिंदेजीचा जो सत्कार केला आणि त्या सत्काराचा तुम्ही जर मर्म काढला तर शरद पवारजींनी एकनाथ शिंदेचा सत्कार करणे म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पेक्षा एकनाथ शिंदे चांगले मुख्यमंत्री होते याचा अर्थ असा होतो. आणि त्यामुळं थोडे तिलमिलेपणा होऊन म्हणजे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या तीळपापड झाला शरद पवारजींनी सत्कार केल्यामुळं एकनाथ शिंदेचा. आणि त्यामुळं घाईघाईमध्ये आदित्य ठाकरे राहुल गांधीला भेटायला गेले. त्यामुळं असा तो एक साधारण हा सर्व प्रवास आहे आदित्य ठाकरेचा आणि राहुल गांधीचा भेटण्याचा. शरद पवारांना भेटले नाही नाही भेटणार ना ते. सध्या शरद पवारजींनी एकनाथ शिंदेचा सत्कार केल्यामुळं ते राहुल गांधीला भेटतील. शरद पवारजीला कशाला. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी 9 खासदारांसोबत बैठक घेतली. जवळपास तासभर पार पडलेल्या या बैठकीत सर्व खासदारांचं म्हणणं ऐकून घेतलं. दरम्यान आपली वज्रमूठ ही कायम ठेवा असा सल्ला यावेळी आदित्य ठाकरेंनी दिलाय. त्यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांची वज्रमूठ कायम राहणार का हे येणारा काळच ठरवेल. शिवाजी काळे, पुढारी न्यूज, नवी दिल्ली.